बीडनंतर धाराशिव जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध होतो आहे. बीडचा बिहार झाला, धाराशिवचा बिहार नको अशी मागणी करत जे आहे ते धाराशिवमधील मराठा समाज असेल व इतर समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत. मला सांगा काय नेमक्या भावनात विरोध कुठल्या मुद्द्याला होतो? आमचे देशमुख त्यांना क्रूरतेनं मारणारे हा बीड जिल्हा आहे आणि त्या बीड जिल्ह्यामधले हे बहीणभावांनी जी सध्या अर्जकता माजवलेली आहे तर ती आमच्या जिल्ह्यात नको आहे. आमचा जिल्हा धाराशिव जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, सर्वांना घेऊन चालणारा जिल्हा आहे, हा तुळजाभवानीचा जिल्हा आहे हा. तर ह्या जिल्ह्यामध्ये आम्हाला कुठलाही बिहार करायचा नाही म्हणून आमची सतत मागणी आहे की पालकमंत्रीपदाला हे दोन्हीही बहीणभाऊ नको आहेत. यांचा पहिलं तर यांचा राजीनामा घ्या कारण हे या हत्येमध्ये दोषी आहेत. काय सांगाल तुम्ही? मागणी करता निवेदन दिले, काय निवेदनात उल्लेख आहे? कशा कुठल्या बाबीला नेमका विरोध आहे? कसं आहे माहिती आहे का, जसं बीडमध्ये पवनचक्की जाळ आहे तसंच धाराशिवमध्ये देखील आहे आणि त्याच्यात ही म्हणजे पडद्यामागचे जी कटकारस्थान करणार आहेत हे धनंजय मुंडे आणि मुंडे फॅमिलीचे कलिगच आहेत. त्यामुळे ते वार आमच्याकडे येऊन आमच्या इकडं एक वेगळा पायंडा पडू नये म्हणूनसाठी आम्ही कायम त्यांना विरोधच करत राहणार आहोत आणि शक्यतो तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यामुळे तो विषयच येणार नाही आणि बीडची बी जी गुंडागर्दी आहे ती कमी होऊन जाईल. मला एक सांगा, सातत्यानं मराठा समाज म्हणून आंदोलन करतोय, देशमुखांच्या फॅमिली नाही मिळत, आणखी न्याय मिळत नाही, मात्र तोपर्यंत राजीनामा देखील घेतला जाईल. भावना तीव्र आहेत. कुठंतरी असं वाटतं की खालून वरपर्यंत सगळे मॅनेज आहेत. कारण SIT चौकशी जी स्थापन झालेली आहे त्या SITमध्ये जर एक उच्च अधिकारी जर सोडला तर बाकीचे सगळे मुंडे फॅमिलीच्या जवळचे सदस्य आहेत. त्यामुळे कुठंतरी असं आणि कुठंतरी नाही 100% असं आहे की सगळं मॅनेज झालेलं आहे. कारण सगळ्यात पहिलं तर गृह खातं निष्क्रिय ठरलेलं आहे यामध्ये, कारण आरोपी स्वतःहून सिलेंडर होतात. मग जर 25 दिवस जर आरोपी सांगण्यास सापडत नसतील तर एक गृह खातं काय झोपलं का, हा आम्हाला सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. आंदोलनाची पण भूमिका नेमकी काय भूमिका असते? आता आम्ही 11 तारखेला सर्वपक्षीय सर्व जाती धर्माचा आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे धाराशिव या ठिकाणी आणि त्याच्यामधून आम्ही जे परभणीतलाही प्रकार घडला सूर्यवंशी यांचा त्या संदर्भात आम्ही कालच बैठक होऊन आमचे निर्णय झालेला आहे की 11 तारखेला आम्ही विशाल असा भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहोत. एकूणच जर बघितलं तर धाराशिवच्या बीडनंतर जो आहे तो धाराशिवमध्येही पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्या पालकमंत्र्याला पदाला विरोध होत असून जर पालकमंत्री दिलं तर आंदोलनाची भूमिका घेऊ असं कुठेतरी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.